त्या एरियात फक्त मीच हिरो आहे. तुझ्यासाठी मुलगीच्या हातात हात देऊन बसलाय माझ्या हातात हात. हा आजा माझ्या समोर हिरोगिरी. अजय, तू एवढा अशांत कसा? कोणी काही बोललं तरी चेहरा तुझा बदलत नाही. अगं मी शांत नाही, विचार करतो. राग पटकन येतो पण उशिरा बोलतो. कोण येते एवढा फास्ट? ए आजा त्या एरियात फक्त मीच हिरो आहे. ठीक आहे, पण हिरो आधी सीन समजून घेतो. भाऊ आधी पेट्रोल भर मग पावर दाखव. बस गाडीवर. अजा, हा काय तुझ्यावरच टपून बसलाय का? अगं पैसेवाले आहे ते, पैसेवाले असलेच असायचे की. बरं चल जाऊया आपण आता. का? मला पण आता कॉलेजला जायचं आहे. ठीक आहे. अजय, तुला भीती वाटते का? होय. अगं मी ज्याच्यावर जीव लावतोय ती जर मला सोडून गेली तर याचा विचारच करून भीती वाटते. आणि जर मी दूर गेले तर? मग मी थांबणार. तू प्रपोज करतोय की भाषण? अगं खरं तर माझ्याकडे मोठं घर नाहीये आणि मी ऍक्टिंग क्षेत्रात असून पण मी काही एवढा फेमस पण नाही. पण मी खरंच सांगतो, मला तो आवडतो. मला तुझ्यासोबत आयुष्य काढायचं. आवडेल तुला? तुझ्यासाठी. माझ्यासाठी? थँक्यू. भाऊला जाऊन सांगायला. आई आई रानू मंडळ तू गेली तेव्हापासून माझं काय अवघड झालं. आई तू होतीस तेव्हा 12 अंडे देत होतीस. आता बघ बॉडी दिसना. आई आई काय झालं रे? गावात काय विषय चालू आहे माहितीये? काय झालं? आपला आजा पोरगीच्या हातात हात देऊन बसलाय माझ्या हातात हात. हा कॅडबऱ्या देतोय. कॅडबरा देतोय मी असताना? चला बघा. चल. आजा माझ्या समोर हिरोगिरी. प्रेमात हिरो नसतो, प्रेमात फक्त प्रामाणिक माणूस असतो.
रॉकी, प्रेमात ताकद दाखवून प्रेम मिळत नसतं. भाऊ काय झालंय भाऊ? भाऊ तुला एक सांगू का, तू मनाने खूप चांगला आहेस, फक्त तू लोकांना घाबरतोस. मनाने तू खूप चांगला आहेस, फक्त तू लोकांना घाबरतोस. आणि तू मनातनं खूप दुखावला आहेस, त्यामुळे लोक तुझा गैरफायदा घेतात. सीमा आणि अजय ही का आता यायला लागलेत? बरं मी जातो, माझं काम. भावा, ताकद ही शरीरात असून काय उपयोग नाही. तिने काही प्रेम मिळत नसते. ताकद ही मनात असावी लागते. रॉकी, कशाला भीतोय तू? आम्ही दोघे आहोत ना तुझ्यासोबत. जर मी बदललो तर माझ्या संग कोण उभं राहणार? आम्ही दोघे आहोत ना तुझ्यासोबत. आम्ही आहे, आम्ही राहू तुझ्या बरोबर. आहेत ना तुम्ही दोघं? होय, चल मग. चल. भावा, आता तू खरंच मोठा झालास की रे. हे वा आलास. काय म्हणतोय सनी? निवांत बघ. ती काय माहितीये काय गड्या, हा. आता मी कुणाला घाबरत पण नाही आणि कुणाला घाबरवत पण नाही, त्यामुळे सगळं निवांत आहे बघ खुशीनं. काय म्हणतो सर, निवांत आहेस ना? निवांत. काम चालू आहे करतो. चल जातो. ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांच्या डोळ्यात अश्रू नाही तर हसू पाहण्याची इच्छा असते. कारण प्रेम म्हणजे स्वतःसाठी नाही तर त्या व्यक्तीसाठी जगणं असतं.